छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांनी जे पुतळे दिलेले आहेत, स्मारकं दिलेले आहेत, ते फक्त शिवाजी महाराजांचे नाहीत, ते फक्त संभाजी महाराजांचे नाहीत, अण्णाभाऊ साठेंचे दिलेले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दिलेले आहेत, अहिल्यादेवींचे आहेत. आता आपण जिथं उभे आहोत, आज जे दुग्धाभिषेक केला लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा आहे. तर मागेल त्याला आणि म्हणाल त्याला मागणी जशी आहे तसे स्मारकं देण्याचं बाळराजे आवारे पाटलांचं स्वप्न आहे. फक्त स्मारकं का द्यायचे? एकीकडे आपण म्हणतो की स्मारकं दिले म्हणजे विटंबना होते, जाती तेढ निर्माण होते. अहो, पण महापुरुषांचे विचार, त्यांच्या विचारांची क्षणाक्षणाला जर विटंबना होत असेल, नाही का आपण बघतोय हा महापुरुष माझा, तो माझा, तो माझा, ज्या जातीमध्ये जन्मलेला महापुरुष आहे तोच माझा म्हणून आपण जे जातीमध्ये तेढ निर्माण ही थांबली पाहिजे. म्हणून बाळराजे आवारे पाटील मागेल त्याला स्मारक देतात आणि मागेल त्या महापुरुषांचं देतात की ते विचार हे जगले पाहिजेत, ते विचार मोठे झाले पाहिजेत आणि ते विचार हे समाजाच्या कामी आले पाहिजेत. सर, एकंदरीत पाहायला गेलं तर तुम्ही पाहत असाल वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते असतील, राजकारणी असतील, वेगवेगळ्या नेत्यांवर आरोप करतात, आरोप बेसलेस असतात, नंतर ते कुठंतरी गपसुद्धा बसतात. पण पाहायला गेलं तर यामधून मराठा ओबीसी असेल, मराठा वंजारा असेल, हे वाद सातत्यानं पाहायला मिळतो. कुठलेही आरोप करताना त्याचा मागचा पुढचा विचार न करता सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या हेतून हे आरोप केले जातात. नक्कीच आपल्या प्रश्नामध्येच त्याचं उत्तर आहे. सामाजिक तेढ निर्माण करून आपली पोळी भाजून घ्यायची असते या राजकारण्यांना, मग ते कोण्याही जातीचे असो. आणि मी तर म्हणतो या पुढाऱ्यांना, मोठ्या लोकांना, मोठ्या राजकारण्यांना साहेब जातच नसते. त्यांची जातच एकच जात असते, पद आणि पैसा. त्यांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी फक्त पद आणि पैसा पाहिजे असतो. म्हणून त्यांना सक्का भाऊ मेला तरी चालतो, नात्यातलं कोणीही मेलं तरी चालते, फक्त मी मोठा झालो पाहिजे, मला पद मिळालं पाहिजे, मला पैसा आला पाहिजे, ही धारणा या पुढाऱ्यांची झालेली. आम्हाला ती संपवायची आणि म्हणून हा आमचा खारुताईचा वाटा एक मुंगीपासून आम्ही हे म्हणजे प्रयत्न करतोय, छोट्यापासून मोठेकडे आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो.